महत्त्वाची बातमी ती म्हणजे सिसोदियांना मिळालेल्या जामिनाची। आप नेते आणि दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदियांना अखेर जामीन मंजूर झालाय। तब्बल 17 महिने तुरुंगात राहिल्यानंतर सर्वोच्च न्यायालयानं त्यांना जामीन मंजूर केलाय। जामीन देताना न्यायालयानं काही महत्त्वाचे ताशेरेही ओढलेत, तर भाजपनं सिसोदियांवर टीका करण्याचं सत्र सुरूच ठेवलंय। बघूया याबाबतचा सविस्तर रिपोर्ट। आज का दिन भारत के इतिहास में, भारत की शिक्षा व्यवस्था के इतिहास में जाएगा कि उस शिक्षा क्रांति के जनक की आज बेल हुई, आज सच्चाई की जीत हुई, शिक्षा की जीत हुई, दिल्ली के बच्चों की जीत हुई। या आहेत आम आदमी पक्षाच्या नेत्या आणि मंत्री अतिशी। गेल्या 17 महिन्यांपासून तुरुंगात असणाऱ्या दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना सर्वोच्च न्यायालयानं जामीन मंजूर केल्यानंतर त्या अशा भावुक झाल्या। जिनको एक झूठे केस में 17 महीने तक दिल्लीतील कथित मद्यधोरण घोटाळा प्रकरणात गेल्या वर्षी 26 फेब्रुवारी 2023 या दिवशी मनीष सिसोदिया यांना अटक करण्यात आली होती। तेव्हापासून त्यांचा मुक्काम तिहार तुरुंगातच होता। ट्रायलला उशीर होत असल्याचं सांगत सर्वोच्च न्यायालयानं सिसोदिया यांना जामीन मंजूर केला। 10 लाख रुपयांच्या वैयक्तिक जात मुचलक्यावर हा जामीन मंजूर करण्यात आला। सिसोदिया यांनी 2 जामीनदार सादर करावेत आणि पासपोर्ट जमा करावा असे आदेशही सर्वोच्च न्यायालयानं दिले। या निर्णयानंतर आपकडून जोरदार जल्लोष करण्यात आला। मनीष सिसोदिया जी को 17 महीने तक जेल में रखा गया। क्या भारत के प्रधानमंत्री उनके जीवन के इन 17 महीनों का हिसाब देंगे? क्या भारतीय जनता पार्टी उनके इन जीवन के 17 महीनों का हिसाब देगी, जो शायद दिल्ली के स्कूलों को बनाने में काम आता, बच्चों को अच्छी शिक्षा देने में काम आता? जिंदगी के वो 17 महीने आपने जेल में डालकर बर्बाद किए मनीष सिसोदिया के। हमारे मुखिया अरविंद केजरीवाल जी को अभी भी जेल में रखा है, सत्येंद्र जैन जी को अभी भी जेल में रखा है। मैं उम्मीद करता हूं जल्द ही उनको न्याय मिलेगा। मुझे बहुत खुशी है कि मनीष सिसोदिया जी को बेल मिली है और मैं अब आशा करती हूं कि दिल्ली सरकार को वो लीड करेंगे और अच्छे से काम करेंगे। देखिए, मनीष जी को जेल में क्यों डाला? मनीष जी को जेल में इसलिए डाला क्योंकि वो दिल्ली के गरीब बच्चों को अच्छी शिक्षा दे रहे थे। मनीष सिसोदिया जी को जेल में इसलिए डाला कि वो एक ऐसे शिक्षा मंत्री, एक ऐसे उप मुख्यमंत्री थे जिन्होंने दिल्ली का 25% बजट दिल्ली के बच्चों के नाम किया। मनीष सिसोदिया को जेल में क्यों डाला? क्योंकि वो एक ऐसे शिक्षा मंत्री थे जिन्होंने दिल्ली के गरीब बच्चों का भविष्य बदल डाला। दिल्ली सरकारच्या कथित मद्यधोरण घोटाळा प्रकरणाची ईडी आणि सीबीआय या दोन्ही तपास यंत्रणांकडून चौकशी सुरू आहे। आर्थिक वर्ष 2021-22 सालचं हे प्रकरण आहे। 17 नोव्हेंबर 2021 रोजी दिल्ली सरकारनं नवं मद्य धोरण लागू केलं, मात्र लगेचच हे धोरण वादाच्या भोवऱ्यात अडकलं। धोरणात बदल करत व्यापाऱ्यांचा फायदा करून देण्यात आल्याचा आरोप झाला। त्या बदल्यात व्यापाऱ्यांकडून आप नेत्यांनी लाच घेतली असा आरोप करण्यात आला। दिल्लीचे नायब राज्यपाल व्ही.के. सक्सेना यांनी सिसोदियांच्या सीबीआय चौकशीची शिफारस केली। मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि नेते संजय सिंग यांचीही नावं या प्रकरणात आली, तर पक्ष संपवण्याचा डाव असल्याचा आरोप आपकडून करण्यात आला। हे वादग्रस्त मद्य धोरण सप्टेंबर 2022 मध्ये रद्द करण्यात आलं। तर सिसोदिया यांना मेरिटवर जामीन मिळाला नसून तो केवळ विलंबाच्या आधारावर मिळाल्याची टीका भाजपने केली आहे। तर सरकार ईडीचा गैरवापर करत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे। 7 बार उनकी बेल खारिज हुई। आज ऑनरेबल सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया के समक्ष उनके वकीलों ने मेरिट्स पे कोई दलील नहीं दी।
उनकी प्ली केवल और केवल डिले पर आधारित थी। यानी माननीय मनीष सिसोदिया जी जेल में 17 से 18 महीने उनकी इनकासरेशन हो चुकी थी, उनकी कैद हो चुकी थी, और इसके आधार पर डिले इन ट्रायल, क्योंकि 400 से ज्यादा विटनेसेस हैं, इसके आधार पर उनको आज बेल मिली है। We all know that the ED has been misused by BJP for a long time, and they had been using it as a political tool to silence the opposition. Mr. Manish Sisodia's release has shown that the legal system has taken a long time to give justice to Mr. Manish Sisodia. सिसोदिया यांना जामीन मंजूर करताना कोर्टानं नोंदवलेली निरीक्षणं महत्त्वाची आहेत. वेगवान सुनावणीचा सिसोदिया यांचा अधिकार आहे. तो अधिकार हिरावला गेला. खटला गंभीर आहे या एका कारणावरून जामीन नाकारला जाणं योग्य नाही. राज्यघटनेतील कलम 21चा अधिकार सर्वांना मिळायला हवा. सिसोदिया हे लोकनेते असल्यामुळे ते पलायन करण्याची शक्यता नाही. सर्व पुरावे जप्त करण्यात आल्यामुळे त्यांची छेडछाड होण्याचाही संभव नाही. कनिष्ठ न्यायालयांनी जामिनाबाबत उदार धोरण अवलंबणं आवश्यक आहे. तब्बल 17 महिन्यांच्या तुरुंगवारीनंतर मनीष सिसोदिया यांना जामीन मिळाला. या प्रकरणात सिसोदिया यांच्याकडून एकही रुपया ईडीला मिळाला नसल्याचा दावा आपकडून केला जातोय. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर आता सिसोदिया काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. त्यांच्या जामिनामुळे आपच्या कार्यकर्त्यांचा उत्साह दुणावलाय हे मात्र नक्की. अमोल जोशीसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी.